31 मे पर्यंत एसटीची भाडेवाढ नाही। 12 दिवसांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार हे बघितलं जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। भाडेवाढीचा निर्णय पुढील महिन्यामध्ये घेणार असल्याचं सरनाईकांचं वक्तव्य। म्हणजे 31 तारखेपर्यंत आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील 10 ते 12 दिवसामध्ये काय निर्णय केंद्र आणि राज्य शासनाचा होतो त्यावर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रकारे जर आमच्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनाने केली तर आम्हाला दरवाढ करता येणार नाही। मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा बदली घोटाळा सुरू आहे। भाजपचे आमदार मिहिर गोटेचा यांचा आरोप। नव्या बदली यादीमधल्या 55 अधिकाऱ्यांना पूर्वीच्या यादीमधली पदस्थानं देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा देखील दावा। ते नवीन रूटीन ट्रान्सफर ची यादी बनवताना माझा निदर्शनात आलं की 55 अधिकारी जे त्या जुनी यादीमध्ये ज्या पोस्टवरती जाणार होते या प्रस्तावित यादीमध्ये त्या 55 अधिकाऱ्यांना त्याच जागावरती पाठवण्याचा प्रस्ताव बनलेला आहे। मुंबई शहर आणि पूर्व उपनगराला जोडणाऱ्या शिव उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। पुलाची सर्व कामं 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं मुंबई महानगरपालिकेचं नियोजन। 15 ऑगस्ट पासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होईल। अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद राहणार आहे। पावसाळ्याच्या कालावधीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ही वाहतूक बंद राहील, तर मांडवा ते भाऊचा धक्काच्या दरम्यान चालणारी रोरो सेवा ही सुरू राहील। रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा, मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश। रस्त्यांची कामं तुकड्यांमध्ये न करता संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावा, अश्विनी भिडे यांच्या सूचना। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करणं हे चुकीचं आहे। रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंची मागणी। रस्त्याचं काम 100% पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारणी करू नये हे शासनाचं धोरण असल्याचंही वक्तव्य। नवी मुंबईमध्ये सिडको उभारणार आफ्रिका भारत बिझनेस सेंटर। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा करार करण्यात आला। खारघरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कमध्ये 20 एकरची जागा राखीव। सेंटर उभारण्यासाठी सिडको आणि आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन यांच्यामध्ये स्पेशल पर्पज व्हेइकल कंपनी स्थापन करण्यासाठी करार। रुपया त्याच्या सर्वाधिक निच्चांकी पातळीपर्यंत खाली घसरलाय। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे। डॉलर 96 रुपये 17 पैशांवर। चांदीच्या दरामध्ये 7,000 रुपयांची वाढ झाली। चांदी आता प्रति किलो 2,70,000 पोहोचली आहे। चांदीच्या आयातीवरती केंद्र सरकारनं बंदी लावल्याचा हा परिणाम आहे। चांदीच्या आयातीच्या संदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला। आयात शुल्कामध्ये वाढ झाल्याच्या नंतर चांदीच्या आयातीवरती देखील केंद्र सरकारचे निर्बंध। चांदीच्या आयातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे देशामधील सराफा बाजारावरती आणि उद्योग व्यवसायांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। उन्हाच्या तडाख्यामुळे बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली, तर इंधनाच्या दरवाढीमुळे भाज्यांचे भाव वाढले। टोमॅटो, गाजर, वाटाणे तसंच गवार यासारख्या काही भाज्यांचे भाव वाढलेले आहेत। बहुतांश भाज्यांचे भाव स्थिर आहेत। इंधनाच्या दरवाढीमुळे फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस देणाऱ्या कामगारांना आर्थिक फटका। त्यामुळे भविष्यामध्ये घरपोच खाद्यपदार्थ वितरण आणि पार्सलची सेवा महागण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या आधी इंधनाची दरवाढ केली असती तर भाजपला मोठा फटका बसला असता। म्हणूनच निवडणुका पूर्ण झाल्याच्या नंतर सर्वसामान्यांना महागाईचे चटके दिले जात आहेत। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मोदींवर टीका। बीएड एमएड यासाठी यापुढे एकच सीईटीची परीक्षा असणार आहे। सीईटी परीक्षांची संख्या कमी करण्यावरती भर दिला जाईल। सीईटीचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती। 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे। अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षक पदासाठी बंधनकारक असलेली वयोमर्यादा रद्द। 45 वर्षांची कमाल मर्यादा नागपूर खंडपीठानं रद्द केली आहे। अनुभवी सेविकांना डावललं जात असल्याचं नागपूर खंडपीठाचं निरीक्षण। क्षितिज पटवर्धनने लिहिलेल्या भूमिका या नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या TYBA या अभ्यासक्रमामध्ये समावेश।
व्यावसायिक यश आणि कलात्मक गुणवत्ता यांचा सुवर्ण मध्य साधणारं हे नाटक आता खऱ्या अर्थानं मॉडर्न क्लासिक. वाशिम जिल्ह्यामधल्या अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती डिझेल मिळवण्यासाठी वाहनधारकांची गैरसोय होतीये. लिटरभर डिझेल मिळणं देखील कठीण होऊन बसलंय. डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेक डिझेल वाहनांची चाकं थांबण्याची वेळ आली आहे. या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह वाहतूक व्यवस्थेवरती दिसतोय. रत्नागिरीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे. सध्या जिल्ह्याला 3.5 लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा, 70,000 किलो सीएनजीचाही पुरवठा, गरजेपेक्षा कमी इंधन पुरवठा सुरू असल्यामुळे वाहन चालक त्रस्त. परभणीच्या मानवतमध्ये पुन्हा एकदा गॅससाठी भली मोठी रांग. भर उन्हामध्ये सिलेंडर घेऊन लोकांची रांग. गॅस एजन्सी धारकांकडून सुरळीतपणे गॅस पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले. हिंगोलीमध्ये खरीपाच्या हंगामाच्या तोंडावरती डिझेलचा गंभीर असा तुटवडा. जिल्ह्यामधल्या अनेक पेट्रोल पंपावरती डिझेलचा साठा संपल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय. गोरेगाव इथल्या पेट्रोल पंपावरती डिझेलसाठी शेतकऱ्यांनी कॅन घेऊन रांगा लावल्या. 6 ते 7 तास उलटून देखील अनेकांना डिझेल मिळालेलं नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासन आणि तेल कंपन्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. गडचिरोलीमध्ये डिझेलसाठी अनेक पेट्रोल पंपावरती वाहनांच्या तब्बल 2 ते 4 किलोमीटर लांबीच्या रांगा. 2 दिवसांपासून डिझेलचा पुरवठा ठप्प आहे. वाहनधारक हैराण झाले. तातडीने हस्तक्षेप करून डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नांदेडच्या नायगाव शहरामधील नागरिक संतापले आहेत. नांदेड हैदराबाद मार्गावरती रिकामे सिलेंडर ठेवून रास्ता रोको आंदोलन. सांगलीमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षानं पेट्रोल पंपावरती निदर्शनं केली आहेत. 5 राज्यांमधल्या निवडणुका झाल्याच्या नंतर कोणतंही नियोजन न करता सरकारने जनतेला महागाईच्या दरीमध्ये ढकलल्याचा आरोप करण्यात आला आणि ही निदर्शनं करण्यात आली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये आंदोलन. पुणे महानगरपालिकेच्या समोर बैलगाडी घेऊन कार्यकर्त्यांकडून पुणे महानगरपालिकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न. इंधनाच्या तुटवड्याच्या विरोधामध्ये हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता ॲक्शन मोडवर. डिझेल पुरवठा सुरळीत करा अन्यथा हिंगोली जिल्ह्यामधील पेट्रोल पंप बंद करण्याचा इशारा. कांद्याला मातीमोल भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार केलाय. आमदार रोहित पवार आंदोलनामध्ये सहभागी. कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याच्या प्रश्नावरती ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केलं. वैजापूरच्या जवळ समृद्धी महामार्गावरती हे आंदोलन पार पडलंय. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. जालन्यामध्ये गळ्यात कांद्याच्या माळा घालून ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन. शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आणि महागाईवरून जालन्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. चाळीसगावमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण. कांद्याला 300 ते 800 रुपयांपर्यंतचा बाजारभाव. समाधानकारक दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाले. उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. वाढत्या तापमानाचा कांद्यावरती परिणाम. हमीभाव मिळेल या हेतूनं साठवून ठेवलेला कांदा सडायला लागलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. कांदा लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याची प्रतिक्रिया. पुरंदर तालुक्यामधल्या सासवड इथे काँग्रेसचं कांदा प्रश्नी आणि नीट पेपर फुटीच्या प्रकरणी आंदोलन. शेतकऱ्यांच्या कांद्याला 25 रुपयांचा हमीभाव मिळावा या मागणीसाठी सरकारचा निषेध करण्यात आला. रस्त्यावरती कांद्याच्या पिशव्या टाकून आंदोलन करण्यात आलंय. कोकणामध्ये 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी. मुंबईमध्ये दमट हवामानामुळे उकाडा वाढेल. हवामान खात्याचा येलो अलर्ट. आंबा उत्पादक चिंतेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकाचं मोठं नुकसान झालंय. कापणीला आलेल्या धान पिकाला अवकाळी पावसाचा जबर फटका बसलाय. शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावला. 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका. कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन. कमी पाण्यावरती तयार होणाऱ्या हळव्या भाताच्या वाणांची पेरणीसाठी निवड करावी असाही कृषी विभागाचा सल्ला. एसआयटी पद्धतीनं भात लागवड, टोकन पद्धतीनं लागवड करून ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावरती भर देण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय. खरीपाच्या हंगामासाठी नागपूर विभागामध्ये 18,95,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणीचं नियोजन.
भात, कापूस, सोयाबीन, तूर या पिकाच्या सोबत तेलबिया पिकाला प्रोत्साहन देण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना, तर शेतकऱ्यांना वेळेवरती बियाणं, खतं आणि पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी नियोजन करण्याच्या देखील सूचना. राज्यामधील तब्बल 70 लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा ई पीक पाहणी मोबाईल ॲपचा वापर वाढलाय. मागच्या एका हंगामामध्ये 72,45,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी स्वतःच पिकाची नोंद केली आहे. नाशिक जिल्हा आघाडीवरती आहे. नंदुरबारमध्ये जलजीवन मिशनची कामं संथ गतीनं सुरू आहेत. 2,604 पैकी फक्त 615 कामं पूर्ण झाली आहेत. अक्कलकुवा धडगावमध्ये भूजलाच्या अभावी 590 कामांना अडथळा. ठेकेदारांवरती कारवाई कधी होणार आहे हा सगळा प्रश्न कायम आहे. हिंगोली जिल्ह्यामधल्या खंडाळा गावावरती भीषण पाणी टंचाईचं संकट ओढावलंय. मे महिन्यामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे गावामधल्या विहिरी, बोरवेल आणि जलसाठ्यांनी तळ गाठला. ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः जीवघेणी कसरत. पालघरच्या डहाणू तालुक्यामधल्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर. सायवनच्या भवरपाडा आणि परिसरामध्ये भीषण पाण्याची टंचाई. कोरड्या ओढ्यामध्ये खड्डा खोदून तहान भागवण्याची वेळ आली. हजारो कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा. प्रशासन पाण्याचा प्रश्न कधी सोडवणार, नागरिकांचा सवाल. पुण्याच्या जुन्नरमध्ये मांडवे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. गावामधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले, तर सुमारे 2 ते 2.5 हजार लोकसंख्या असणाऱ्या मांडवे गावाला 3 ते 4 दिवसांच्या आड पाणीपुरवठा होतोय. कित्येक पिढ्या आमच्या गेल्या, पण आम्हाला पाणी मिळालं नाही. तर पेसा क्षेत्रामध्ये, आदिवासी भागामध्ये पाण्याच्या ज्या जलजीवनच्या वगैरे योजना आल्या, अक्षरशः घर घर रिकामा नळ अशी परिस्थिती झालेली आहे. आज पाणीच नाही, सोर्सच नाही पाण्याचा आणि जलजीवन करायचं. माझी विनंती आहे शासनाला की जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सगळ्या जलजीवनच्या योजना असतील किंवा धरणांमधून त्यांना पाण्याची योजना पूर्ण करून द्याव्यात. रायगड जिल्ह्यामध्ये 60 टँकरनं 62 गावं आणि 220 वाड्यांना पाणी पुरवठा होतोय. टंचाईग्रस्त गावांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे. प्रशासनावरती टँकर वाढवण्याची वेळ आली. यावर्षी आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पाण्याच्या टंचाईची झळ बसली आहे. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% इतकी उपस्थिती. सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे. भावना गवळी, रामराजे निंबाळकर यांची सलग 3 अधिवेशनांना दांडी, तर काही सदस्यांचा 90% अधिक उपस्थिती राखून आदर्श. उद्धव ठाकरे 1 दिवस आले तरी 4 दिवसांचं काम करून जातात. उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेमधल्या उपस्थितीवरती अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. उद्धव साहेब अधिवेशनात एकदा जरी आले तरी मला असं वाटतं 20 दिवसाचं काम 30 दिवसाचं काम एका दिवसात करू शकतात, एवढी क्षमता त्यांच्यात. 133 बैठका होतात, त्यातल्या 43 बैठकीला त्यांची हजेरी. मी काय सांगितलं, उद्धवजी ठाकरे साहेब आले नसतील तर आम्ही होतो ना शिवसैनिक. त्यांची बाजू, त्यांची भूमिका, त्यांचं जे काय म्हणणं आहे ते मांडायला आम्ही होतो सभागृहात. प्रकृती ठीक नसल्यामुळे विधान परिषदेच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकलेलो नाही. सलग 3 अधिवेशनांना पूर्णपणे दांडी असल्याची आकडेवारी समोर आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया. पायाला झालेल्या दुखापतीमुळे अधिवेशनाला अनुपस्थित. शिवसेनेच्या भावना गवळी यांची प्रतिक्रिया. भावना गवळी यांच्या अधिवेशनामध्ये एकही दिवस उपस्थिती नसल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा. रायगडमध्ये शिवसैनिकांनी सोशल मीडियावरती स्टेटस ठेवलेले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि शिवसेना हा संघर्ष सध्या दिसतो आहे. विधान परिषदेमध्ये सर्वाधिक उपस्थित राहणाऱ्या सदस्यांमध्ये जालन्यामधल्या काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांचं नाव आहे. 18 पैकी 13 अधिवेशनामध्ये 100% उपस्थितीची नोंद. नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांची बैठकीसाठी उपस्थिती. देवळाली आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचा बैठकीच्या दरम्यान आढावा. बीडच्या परळीमध्ये नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं ढोल बजाव आंदोलन केलंय. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 वादाच्या भोवऱ्यात. तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका. आरटीआयमधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
बदलापूरमध्ये जनगणनेचं काम नाकारणाऱ्या 3 शिक्षकांसह 2 अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल. आदेश देऊनही कर्तव्यावरती हजर न राहिल्यामुळे कारवाई. अटक होण्याच्या पूर्वी भोंदू अशोक खरात याचा परदेशामध्ये पलायन करण्याचा कट होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. खरातने अटकेच्या पूर्वी बनावट खात्यामधून संशयास्पद व्यवहार केले. 3 महिन्यांमध्ये बेनामी खात्यांमधून 52 कोटी रुपये काढण्याचा कट असल्याची देखील माहिती आहे. नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केली. नीट पेपरफुटीच्या प्रकरणी सीबीआयकडून मोठी कारवाई. नीटचे निवडक प्रश्नोत्तर 27 एप्रिललाच फुटली होती. मनीषा वाघमारेनं 3 मेच्या परीक्षेचे प्रश्न आठवडाभर आधीच फोडले. सीबीआयच्या तपासामध्ये मनीषा वाघमारेची भूमिका ठळकपणे समोर आली आहे. मनीषाकडून पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केल्याचं समोर आलं. मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची सीबीआय चौकशी. मोटेगावकरांनी नीटचे प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं विद्यार्थिनीला दिल्याचा संशय. विद्यार्थी आणि पालक सीबीआयच्या रडारवर. लातूरमधील आरसीसी क्लासेसच्या जवळ मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. काल दुपारी लातूरमध्ये विविध ठिकाणी सीबीआयची कारवाई. अनेक कागदपत्र, संगणक आणि मोबाईल फोन देखील ताब्यात. नीट पेपरफुटीच्या प्रकरणी प्राध्यापिका मनीषा मांढरेचं अजूनही निलंबन करण्यात आलेलं नाहीये. मनीषा मांढरे ही पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजची प्राध्यापिका आहे. मनीषा मांढरेच्या संदर्भात सीबीआयकडून मॉडर्न कॉलेजला पत्र. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मांढरेच्या निलंबनाविषयी चर्चा होईल. नीट पेपरफुटीच्या प्रकरणी श्रीमंत आणि अभ्यासामध्ये कमी हुशार असणारे विद्यार्थी आरोपी शुभम खैरनारचे टार्गेट. सीबीआयच्या तपासामधून धक्कादायक अशी माहिती समोर. श्रीमंत लोकांच्या सोबत आरोपी शुभम खैरनार याची लाखो रुपयांची डील. नीट पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये लातूरमधील अनेक नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहेत. सीबीआयच्या पथकाकडून डॉक्टरांची देखील चौकशी सुरू आहे. मोठी रक्कम देऊन पेपर खरेदी आणि विक्री केल्याचा सीबीआयला संशय. सीबीआयनं अनेक संशयितांना चौकशीसाठी पुण्यामध्ये बोलावलं. सीबीआयचं पथक 4थ्या दिवशी देखील लातूरमध्ये. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धडक कारवाई. सीबीआयकडून छापा टाकत अनेक जणांना अटक. गोपनीय कागदपत्र आणि अहवाल एबीपी माझाच्या हाती. नांदेडमध्ये नीट पेपरफुटीच्या विरोधामध्ये छावा संघटना आक्रमक झाली आहे. पीव्ही कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या फोटोला काळं फासून निषेध करण्यात आला. तर नीटच्या पेपरफुटीच्या विरोधामध्ये एनएसयूआय आणि युवा सेनेच्या वतीनं आंदोलन. पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजच्या समोर आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा देण्याची मागणी. बीडच्या गेवराईमध्ये एका महाराजांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कारवाईचं आश्वासन. एकनाथ शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मारहाण झालेल्या कैलास महाराज आनंदे यांच्यासोबत संवाद साधून तब्येतीची विचारपूस.